नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चायनीजच्या गाडीवर मिळतात अगदी तसेच चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी पाऊण किलो लॉलीपॉप घेतले। हे बरोबर 15 पीस आहेत। आता हे लॉलीपॉप जिथून मी चिकन घेते त्यांनाच बनवून द्यायला सांगितले। आता ह्यांना स्वच्छ धुवून घेतले। आता त्याच्यासाठी लागणारं वाटण तयार करूया। इथे मी 15 ते 16 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 इंच आलं घेतले बारीक चिरून, 5 ते 6 कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमधून आपल्याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे। त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आहे, तर ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे थोडं जाडसरच ठेवायचं आहे। आता यांना मुरवण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 2 मोठे चमचे सोया सॉस घालायचे आहे, 2 मोठे चमचे रेड चिली सॉस घालायचे आहे, पाव चमचा काळी मिरी पूड घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। आता आपण जे वाटण तयार करून घेतले ते सगळं ह्याच्यामध्ये घालूया। आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून झालं आहे। आता 15 ते 20 मिनिट आपल्याला हे लॉलीपॉप ह्याच्यामध्ये चांगले मुरत ठेवायचे आहेत। चिकन मुरतं आहे तोपर्यंत वरचं कवर बनवून घेऊया। त्यासाठी अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे, अर्धी वाटी आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि थोडा आपल्याला लाल रंग घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता इथे मी एक अंडं घेतलं आहे फोडून, ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। अंडं घातल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे। अंडं मिक्स करून झालं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त पातळ भिजवायचं नाही आहे, कारण आपल्या लॉलीपॉपना वरती कवर चांगलं बसलं पाहिजे, त्यासाठी पीठ आपल्याला थोडं घट्टच भिजवायचं आहे। हे बघा इथे आपलं पीठ चांगलं भिजवून झालं आहे आणि एवढं घट्ट भिजवायचं आहे। हे लॉलीपॉप आपल्याला तयार केलेल्या मिश्रणात घालायचे आहेत। आता ह्यांना चांगलं मिक्स करून घेऊया। हे सगळं मिश्रण लॉलीपॉपला चांगलं लावून घ्यायचं आहे। हे बघा लॉलीपॉपला सगळं मिश्रण चांगलं लावून घेतलं। आता ह्यांना 10 ते 15 मिनिट ह्याच्यामध्ये मुरत ठेवायचं आहे। लॉलीपॉप मुरत आहेत तोपर्यंत गॅसवर एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे। आता हे तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं। आपण ह्यांना मुरवत ठेवलं होतं, 10 मिनटं झालेली आहेत। आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आता लगेचच ह्यांना तळायला घेऊया। आता जिथे मिश्रण लागलं नसेल तिथे आपल्याला मिश्रण असं लावून घ्यायचं आहे। आता तेलसुद्धा बघा मध्यम आचेवर चांगलं गरम झालं आहे। आता एक एक करून आपल्याला कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे लॉलीपॉप घालून घ्यायचे आहेत। आता 1 ते 2 मिनिट ह्यांना मध्यम आचेवर असंच ठेवून द्यायचं आहे। आधी आपल्याला ह्यांना हलवायचं नाही आहे। 1-2 मिनटं झालेली आहेत बघा। आता ह्यांना पलटी करून घेऊया। आता मध्यम आचेवर ह्यांना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। हे बघा अलटी पलटी करून मध्यम आचेवर ह्यांना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं आहे। आता गॅसची आच मंद करायची आहे आणि ह्यांना काढून घ्यायचं आहे। आता उरलेले सगळे लॉलीपॉप असेच बनवून घेऊया। इथे आपले सगळे लॉलीपॉप बनवून झाले। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।